पावसाबद्दल एक धक्का देणारी बातमी आता या ठिकाणी समोर आली आहे। पुढील 2 ते 3 तासांमध्ये महाराष्ट्रावर चक्रीवादळाचं संकट येत असल्याचं हवामान खात्याने आत्ताच 5 मिनिटांपूर्वी नवा अंदाज जाहीर केला आहे। त्यामुळे आता बघा बंगालच्या उपसागरात काय झालं, अचानक सकाळपासूनच एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होत होता आणि याच कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आता अरबी समुद्रामधून एक चक्रीवादळ तयार झाले आणि हे चक्रीवादळ पहिल्यांदा मुंबईमध्ये घुसेल आणि मुंबईतून डायरेक्ट आता या 10 जिल्ह्यांमध्ये दाखल होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। आता हे चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये आहे आणि अरबी समुद्रातून त्या ठिकाणी मुंबईमध्ये घुसेल आणि मुंबईमधून डायरेक्ट या 10 जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळ घुसण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठं चक्रीवादळ महाराष्ट्रावर पुढील 2 ते 3 तासांमध्ये धडकणार असल्याची मोठी बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये आणि विशेष शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण या ठिकाणी पसरायला सुरुवात झाली आहे। हे वादळ बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा अचानक निर्माण झाल्यामुळे तयार झाल्याचं या ठिकाणी हवामान खात्याकडून सांगण्यात आले आणि त्यामुळेच आता प्रचंड मोठं राक्षसी वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने या 10 जिल्ह्यांकडे आता हे चक्रीवादळ पुढे 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 सरकत असल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळत आहे। हे चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने या 10 जिल्ह्यांमध्ये पुढील 2 ते 3 तासांमध्ये धडकणार असल्याची मोठी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। सर्वात जास्त धोका वादळी वाऱ्याचा या ठिकाणी पुढील 2 ते 3 तासांमध्ये होणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस देखील या चक्रीवादळामध्ये असण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। विशेषतः शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण या ठिकाणी आता पसरायला सुरुवात झाली आहे। भारतीय हवामान खात्याने याबद्दल 10 जिल्ह्यांना डबल तीव्रतेचा या ठिकाणी रेड अलर्ट या ठिकाणी जाहीर करून टाकलाय। गरज असेल तरच घरातून बाहेर पडा, अन्यथा या चक्रीवादळाचा मोठा धोका तुम्हाला सुद्धा यामध्ये आता होऊ शकतो असं सांगण्यात आले। गेल्या 10 वर्षातील सगळ्यात मोठे चक्रीवादळ हे असल्याने यामध्ये नागरिकांना आणि शेतकऱ्यांना विशेष सतर्क राहण्याच्या सूचना देखील सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आलेत। सरकारने अलर्ट जारी केलाय। अर्जंट तातडीचे आदेश या ठिकाणी प्रशासनाला देऊन टाकलेत। या चक्रीवादळाचा फटका सर्वात जास्त मध्ये महाराष्ट्रातील या 10 जिल्ह्यांमधील 5 जिल्ह्यांना सर्वाधिक बसणार आहे, कारण या 5 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस आणि चक्रीवादळ दोन्ही पण या ठिकाणी समावेश आहे असं या ठिकाणी सांगण्यात आले। आता बघा गेल्या 5 ते 10 वर्षातील सर्वात मोठे चक्रीवादळ येत असल्याने त्या ठिकाणी विशेष सूचना राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर केल्या। या सप्टेंबर महिन्यामध्ये काही तारखा सुद्धा त्या ठिकाणी जाहीर केलेत। त्या तारखांना मुसळधार पाऊस, चक्रीवादळ, त्या ठिकाणी ढगफुटी देखील होण्याची शक्यता या ठिकाणी आता जाहीर केल्या। आता या 3 तारखांना सर्वाधिक धोका या ठिकाणी असण्याचं सांगितलंय। चक्रीवादळ आणि त्या ठिकाणी ढगफुटी दोन्ही असल्याने शेतकऱ्यांना विशेष सूचना या ठिकाणी देण्यात आल्या। आज रात्री 2 वाजेपर्यंत हे चक्रीवादळ या 10 जिल्ह्यांमध्ये घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। आता सर्वच नागरिकांनी या ठिकाणी विशेषतः शेतकऱ्यांना या 10 जिल्ह्यांमध्ये सतर्क राहण्याच्या सूचना आणि सुरक्षेच्या सूचना या ठिकाणी हवामान खात्याकडून आता जाहीर करण्यात आल्या आहेत। आता बघा या ठिकाणी राज्यातील काही ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती देखील आता या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। सरकारकडून आपत्कालीन परिस्थितीत त्या ठिकाणी बचाव करणाऱ्या योजनाही त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी जे NDRF असतात तर त्यांची टीम देखील सज्ज करण्याच्या सूचना प्रशासनाला या ठिकाणी देण्यात आल्या आहेत। या वादळाच्या पार्श्वभूमीवर अनेक उपाययोजना देखील जाहीर केल्या आहेत। त्यामुळे तुम्हाला या संकटाचा सामना या ठिकाणी आता करावाच लागणार आहे। यासाठी आता या सप्टेंबर महिन्यातील 3 तारखांना सर्वाधिक धोका असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। म्हणजे या 3 तारखांना ढगफुटीसारखा पाऊस आणि चक्रीवादळ दोन्ही सुद्धा येण्याचं असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। तसेच आज रात्री 2 वाजेपर्यंत आता हे चक्रीवादळ या 10 जिल्ह्यांमध्ये प्रचंड मोठं नुकसान त्या ठिकाणी करण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। कारण या चक्रीवादळाचा पहिला टप्पा जर विचार केला तर या ठिकाणी आता मुंबईमधून सुरुवात होणार आहे। सध्याला हे चक्रीवादळ जर पाहायला गेलं तर अरबी समुद्रामध्ये घोंगावत आहे। अरबी समुद्रामधून 1 ते 2 तासामध्ये आता त्या ठिकाणी मुंबईमध्ये दाखल होईल आणि मुंबईमधून हळूहळू त्या ठिकाणी आता या 10 जिल्ह्यांमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। मुंबईकडून हे वादळ या 10 जिल्ह्यांमध्ये हळद त्या ठिकाणी घुसण्याची शक्यता आता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आल्या। त्यामुळे संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आता 2 मिनिटांच्या आतमध्ये समजावून सांगणार आहे। हे चक्रीवादळ नेमकं कशा प्रकारे असणार आहे
कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये सर्वाधिक परिणाम होणार आहे, 10 पैकी कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक धोका आहे, हे आता हवामान खात्याने काय सांगितले लगेच तुम्ही आता जाणून घ्यायचं आहे। आता बघा, चक्रीवादळाचा मोठा धोका या 10 जिल्ह्यामध्ये असणार आहे, कारण हे चक्रीवादळ सध्याला तर अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी निर्माण झाला होता आणि त्यामुळेच हे चक्रीवादळ या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे या चक्रीवादळाचा तुम्हाला सामना आता करावाच लागणार आहे। बचाव कार्य तुम्हाला कशा प्रकारे करायचं आहे, राज्य सरकारने काही उपाययोजना यासाठी केलेत का, विशेष जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी काय विशेष सूचना या ठिकाणी हवामान खात्याने दिलेत त्या तुम्ही आता पाळायला या ठिकाणी सांगितलंय। त्यामुळे कोणकोणत्या सूचना तुम्हाला या ठिकाणी पाळायची आहेत, नेमकं तुमच्या जिल्ह्यामध्ये किती वाजता रात्री हे चक्रीवादळ घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। आज रात्री 2 वाजता हे चक्रीवादळ रात्रीच त्या ठिकाणी आता उद्ध्वस्त करणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी आता जाहीर करण्यात आल्या। आता हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्हाला किती वाजता या चक्रीवादळाचा फटका बसू शकतो, किती वाजता तुमचं चक्रीवादळ त्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये घुसण्याची शक्यता आहे, टाइम वेळ त्या ठिकाणी काय सांगितलाय याचं टायमिंग देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगितलं जाणार आहे। आता बघा, या ठिकाणी चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तसेच समुद्राचा पृष्ठभागावरील तापमान वाढीमुळे एक कमी दाबाचा पट्टा निर्माण अचानक झाला आणि त्यामुळेच अचानक हे चक्रीवादळ निर्माण झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय, ज्याचा प्रचंड वेग त्या ठिकाणी आता धारण केलंय। त्यातूनच महाभयंकर 10 वर्षातील सर्वात मोठे चक्रीवादळ या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। हवामान खात्याच्या अंदाजानुसार या चक्रीवादळाची तीव्रता पुढील 2 ते 3 तासामध्ये भयंकर वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। ताशी 150 ते 200 किलोमीटर प्रति तास वेगाने हे चक्रीवादळ पुढे पुढे त्या ठिकाणी आता सरकू लागलं आहे। म्हणजेच आता या ठिकाणी पहिल्यांदा हे चक्रीवादळ मुंबईमध्ये घुसेल, कारण अरबी समुद्रामध्येच हे चक्रीवादळ निर्माण झाल्यानं आता त्या ठिकाणी पहिल्यांदा हे चक्रीवादळ मुंबईमध्ये आणि मुंबईमधून हळूहळू पुढे त्या ठिकाणी या 10 जिल्ह्यामध्ये सरकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। आता बघा, हवामान खात्याकडून सर्वाधिक धोका आता या 10 जिल्ह्यांना सांगण्यात आला आहे। हवामान खात्याकडून आता सप्टेंबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी कोणत्या 3 तारखांना या ठिकाणी चक्रीवादळ त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ढगफुटी सदृश्य पाऊस कोणत्या 3 तारखांना पडणार आहे याची सुद्धा तारीख त्यांनी आता जाहीर करण्यात आल्या। आता बघा, या ठिकाणी सर्वात जास्त भयंकर धोक्याची पातळी या चक्रीवादळामध्ये आहे असं सांगितलंय। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्री 2 वाजता मध्यरात्री या ठिकाणी चक्रीवादळ तुमच्या जिल्ह्यामध्ये किती वाजता थैमान घालण्याची शक्यता आहे हेच आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणी घराबाहेर पडू नये असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। हवामान खात्याकडून आता विशेष सूचना नागरिकांना आणि विशेषतः शेतकऱ्यांना जाहीर केला आहे। आज रात्री 2 वाजता हे चक्रीवादळ नेमकं कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये घुसण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या हे तुम्हाला अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला समजणार आहे। ज्या 3 तारखांना सप्टेंबरच्या सर्वाधिक धोका आता या ठिकाणी आता देण्यात आलाय ते चक्रीवादळाचा धोका जो असणार आहे तर तो सध्याला वाऱ्याचा जर वेग बघितला तर 150 ते 200 किलोमीटर प्रति तास वेगाचे हे वारे पुढे पुढे त्या ठिकाणी आता सरकू लागले। यामध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे, नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहण्याची शक्यता आहे, प्रचंड पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। ज्यांची घरं पत्र्याची आहेत, कच्ची घरं आहेत, त्यांची पत्रे उडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। तुमचं जर घर त्या ठिकाणी पत्र्याचं असेल तर तुम्हाला विशेष काळजी घेण्याचं त्या ठिकाणी आवाहन केलंय। विजेचे खांब असतील तर ते मोडून पडतील। जर तुमचा रस्ता त्या ठिकाणी खडबडीत असेल तर रस्त्यावर त्या ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे, झाडे सुद्धा रस्त्यावर कोलमडून पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। या चक्रीवादळामध्ये मोठा पाऊस असल्याने ढगफुटी सदृश्य पाऊस या ठिकाणी होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आल्या। गेल्या आठवड्यापासून त्या ठिकाणी पाऊस पूर्णपणे थांबला होता, त्या ठिकाणी परत एकदा धुमाकूळ पावसाने घालायला सुरुवात केल्या। या थांबलेल्या पावसाबरोबर चक्रीवादळ सुद्धा या ठिकाणी येणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। या चक्रीवादळासोबत मोठा पाऊस त्या ठिकाणी असल्याने नद्यांना आता पूर येण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आली आहे। नदीकाठचे जे लोक आहेत तर त्यांना मोठा धोका या ठिकाणी सांगितला आहे। समुद्राची परिस्थिती सध्याला खवळलेली पाहायला मिळत आहे, कारण अरबी समुद्रामध्येच हे चक्रीवादळ या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळाले। चक्रीवादळामध्ये समुद्रामध्ये आता मोठमोठ्या लाटा त्या ठिकाणी निर्माण व्हायला सुरुवात झाल्या। सध्याला हे अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ येऊन पोहोचलंय।
त्या ठिकाणी आता पुढे वेगाने मुंबईमध्ये घुसेल आणि मुंबईमधून या 10 जिल्ह्यामध्ये घुसण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे आता समुद्रामध्ये मोठमोठ्या लाटा या ठिकाणी उसळायला सुरुवात झाल्या। मासेमारी करणाऱ्या लोकांना यामध्ये मोठा धोका असल्याचं सांगितलंय। त्यामुळे प्रशासनाने सर्व मासेमाऱ्यांना तसेच विशेष शेतकऱ्यांना या ठिकाणी सावध राहण्याच्या सूचना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्या। आता बघा या ठिकाणी शेतकऱ्यांना आणि विशेषतः त्या ठिकाणी नागरिकांना विशेष सूचना सरकारच्या माध्यमातून जाहीर केल्यात। ते म्हणजे वीज पडण्याचा या ठिकाणी धोका असल्याचं सांगितलंय। कारण या वादळी वाऱ्यासोबत वीज पडण्याची शक्यता देखील आहे। चक्रीवादळात विजेचा कडकडाट मोठ्या प्रमाणात असेल। यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस असल्याने आता माणसांना, जनावरांना तसेच विशेषतः शेतकऱ्यांना मोठं नुकसान होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। मागील काही वर्षात चक्रीवादळात जर इतिहास जर आपण बघितला तर या संकटाचं गांभीर्य तुम्हाला लगेच लक्षात येईल। बघा 10 वर्षातील सगळ्यात मोठं चक्रीवादळ आज त्या ठिकाणी रात्री 2 वाजेपर्यंत या 10 जिल्ह्यामध्ये दाखल होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। चक्रीवादळ या 10 जिल्ह्यामध्ये थैमान घालणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। आता तसेच या सप्टेंबर महिन्यामध्ये आता त्या ठिकाणी कोणत्या 3 तारखांना ढगफुटी सदृश पाऊस आणि चक्रीवादळ दोन्ही असल्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। जर ऑगस्ट महिन्याचा 22 किंवा 20 ऑगस्टचा जर विचार केला, तुम्ही आता पाहिलेलंच आहे 20 ऑगस्टला 22 ऑगस्टला किती मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, वादळी वारे वाहिले, ढगफुटी सदृश पाऊस पडला। नांदेड, लातूर सारख्या जिल्ह्यामध्ये म्हशी, जनावरे वाहून गेली, माणसे वाहून गेली। तुम्ही सुद्धा डोळ्यांनी त्या ठिकाणी मागच्याच महिन्यामध्ये 20-22 ऑगस्टला त्या ठिकाणी घडलेली घटना तुम्ही पाहिलेली आहे। त्यापेक्षा 10 पटीने जास्त मोठा पाऊस आता इथून पुढे आता सुरुवात होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। विशेषतः या 10 जिल्ह्यामध्ये जे नागरिक राहतात, जे शेतकरी राहतात त्यांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी आता करण्यात आलं आहे। आता बघा जर तुमची पत्र्याची घर असतील, जर तुमच्या घराशेजारी झाडे वगैरे असतील तर तुम्हाला विशेष काळजी घ्यायला हवामान खात्याकडून आता जाहीर करण्यात आले। कारण यामुळे वादळी वारा आणि पाऊस त्या ठिकाणी जोरदार असल्याने तुम्हाला काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलं आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे आता किती वाजता हे चक्रीवादळ दाखल होण्याची शक्यता आहे हे तुम्हाला अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी आता समजणार आहे। पहिला जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे आता समुद्राच्या कडेला जिल्हा आहे, तो म्हणजे सिंधुदुर्ग, रायगड हे 2 जिल्हे आहेत। यामध्ये आता मोठा वादळी वारा आणि पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे। आधीच 2 ते 3 दिवस झालं वादळी वारा आणि पाऊस मोठ्या प्रमाणात असल्याने या जिल्ह्यामध्ये नागरिक भयभीत झाले आहेत, विशेष शेतकरी सुद्धा भयभीत झालेत। त्यातच आज परत एकदा त्या ठिकाणी वादळी वारा आणि मोठा पाऊस येत असल्याने नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण पसरलंय। तसेच मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, पालघर या जिल्ह्यांना सर्वात मोठा धोका असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले। तसेच यामध्ये जर बघायला गेलं कोल्हापूर, तसेच त्या ठिकाणी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच ठाणे, पालघर या जिल्ह्यांना देखील सर्वात मोठा धोका असल्याचं सांगितलंय। तसेच ढगफुटी सदृश पाऊस होण्याची शक्यता आहे, ती म्हणजे नांदेड, बीड, त्या ठिकाणी लातूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगफुटी सदृश पाऊस त्या ठिकाणी येण्याची शक्यता वर्तवल्या। त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित राहा, घरीच राहा असे या ठिकाणी आव्हान आता करण्यात आले। त्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाचं कोणत्या 3 तारखांना या ठिकाणी आता सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर बघा या ठिकाणी 20 सप्टेंबर पासून पाऊस त्या ठिकाणी जरा वाढ होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। तुम्हाला जर या पावसाच्या अंदाजावर मोठं काम करायचं असेल तर तुम्ही परत एकदा पंजाबराव डक सारखे मोठे हवामान अंदाज जे असतात तर त्यांच्याकडून परत एकदा अंदाज घ्या आणि मगच तुमच्या शेतीची कामे करा। कारण अंदाज असतो, त्यामुळे तुम्ही मोठ्या व्यक्तींची जरा एक सल्ला घ्या आणि मगच तुम्ही पावसासंबंधी कामे करा। तुम्हाला अशाच प्रकारचे पावसाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।